हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे विटॅमिन्स. यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स ऑफ विटॅमिन अँड क्लासिफिकेशन्स ऑफ विटॅमिन हे 2 पॉईंट डिस्कस करायचे आहे. त्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा आपला टॉपिक आहे विटॅमिन. विटॅमिनच्या डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशनकडे प्रोसीड करण्याआधी विटॅमिन ही जी टर्म आहे ही कोणी आणि कधी डिस्कवर केलेली आहे ते आपण बघू. विटॅमिनचं ओल्ड नाव आहे व्हायटल अमाइन्स. व्हायटल अमाइन्स. व्हायटल अमाइन्स इट मीन्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच आर इसेन्शियल फॉर लाईफ. ऑर्गॅनिक कंपाउंड विच आर इसेन्शियल for life is known as vital amines. विटॅमिनचं ओल्ड नेम आहे व्हायटल अमाइन्स. व्हायटल अमाइन्स इट मीन्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच आर इसेन्शियल फॉर लाईफ. इट इज नोन ॲज व्हायटल अमाइन्स. 1912मध्ये अमेरिकन बायोकेमिस्ट कॅसिमिर फंक यांनी विटॅमिन ही टर्म डिस्कवर केलेली आहे. यांच्या रिसर्च अकॉर्डिंग यांना राईसमध्ये सम सबस्टन्सेस फाइंड आउट झाले की त्यामुळे पेलेग्रा आणि बेरीबेरी हे जे 2 डिसीज आहेत तर ते प्रिव्हेंट करण्यात आले होते. पेलेग्रा अँड बेरीबेरी हे जे डिसीज आहेत तर ते प्रिव्हेंट झाले होते. आणि यांच्या स्टडी अकॉर्डिंग विटॅमिन्स इट मीन्स इट इज अ सबस्टन्सेस विच आर फाउंड इन फूड and essential for body development and overall body health. It is also known as vitamins. Then यांचा जो रिसर्च आहे हा कंटिन्यू करण्यात आला 1930मध्ये एल्मर MC कॉलम या सायंटिस्टनी विटॅमिन्स जे आहेत तर ते डिफरन्शिएट केले 2 टाईपमध्ये. विटॅमिन्स हे डिफरन्शिएट झाले 2 टाईपमध्ये, फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. आणि हे जे डिफरन्शिएशन आहे हे इसेन्शियल फूड फॅक्टर्स अकॉर्डिंग डिफरन्शिएट करण्यात आले होते. त्यामध्ये सोल्युबिलिटी हे मेन फॅक्टर आहे. हे मेन फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे फॉर द डिफरन्शिएशन ऑफ विटॅमिन्स. विटॅमिन्स हे 1930मध्ये एल्मर MC कॉलम यांनी डिफरन्शिएट केले फॉर देअर फूड फॅक्टरमध्ये सोल्युबिलिटी हा जो फॅक्टर आहे हा मेन रोल आहे. यामध्ये या अकॉर्डिंग विटॅमिन्स डिफरन्शिएट झाले. फॅट सोल्युबल विटॅमिन अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. सिंपल आहे. विटॅमिनचं ओल्ड नेम आहे व्हायटल अमाइन्स. इट मीन्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच आर इसेन्शियल फॉर लाईफ. विटॅमिन ही जी टर्म आहे ही 1912मध्ये अमेरिकन बायोकेमिस्ट कॅसिमिर फंक यांनी डिस्कवर केलेली आहे. यांच्या रिसर्च अकॉर्डिंग विटॅमिन्स इट मीन्स सबस्टन्सेस विच आर फाउंड इन फूड अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर बॉडी डेव्हलपमेंट अँड ओव्हरऑल बॉडी हेल्थ. यांच्या रिसर्चमध्ये यांना राईसमध्ये सम सबस्टन्सेस आयसोलेट झाले की त्या सबस्टन्सेसमुळे पेलेग्रा अँड बेरीबेरी हे जे डिसीज आहेत तर ते प्रिव्हेंट झाले होते. कॅसिमिर फंक यांचा जो रिसर्च आहे तो कंटिन्यू करण्यात आला 1930मध्ये एल्मर MC कॉलम यांनी विटॅमिन्स हे डिफरन्शिएट केले फॉर देअर सोल्युबिलिटी. विटॅमिन्स 2 टाईपमध्ये डिफरन्शिएट झाले, फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. आणि विटॅमिन्स डिफरन्शिएट होण्याचं मेन रिझन आहे देअर सोल्युबिलिटी फॅक्टर. सो विटॅमिनची आपण डिफाईन बघू. Vitamins are a group of essential organic compounds that body needs in small amounts for the natural growth and development and overall health. It is also known as vitamins. Some vitamins essential for the brain development. Some vitamins essential for brain development. आणि यासाठी जे विटॅमिन B आहेत तर ते इसेन्शियल आहेत. विटॅमिन्स जे आहेत, विटॅमिन्स हे बॉडीमध्ये प्रेझेंट्स असतात बट बॉडी स्वतः विटॅमिन्स प्रोड्यूस करत नाही. विटॅमिन्स आर प्रेझेंट इन बॉडी
but they does not produce by body is known as vitamins. विटॅमिन्स इंटेक करायचे सोर्सेस आहेत आणि मेन सोर्स आहे फूड. सो डिफाईन बघितली. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन्स. क्लासिफिकेशन्स म्हणजेच टाईप्स ऑफ विटॅमिन. फॅट सोल्युबल विटॅमिन अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन. हे जे आहे फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स हे त्याच्या सोल्युबिलिटीवरती डिफरन्शिएट करण्यात आलेलं आहे. जे फर्स्ट आहे फॅट सोल्युबल अँड सेकंड आहे वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल विटॅमिन्स सोल्युबल होतात फॅटमध्ये अँड ऑइल्समध्ये आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स सोल्युबल्स होतात वॉटरमध्ये. ॲज वेल ॲज जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत तर ते लोकेटेड असतात लिव्हर अँड मसल्समध्ये आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स लोकेटेड इन ब्लड स्ट्रीम. जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत तर ते एक्सक्रिएटेड होत नाहीत आणि जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत तर ते इझिली एक्सक्रिएटेड होतात बाय युरिन. ॲज वेल ॲज जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन्स याची जी स्टोरेज कंडिशन आहे तर ती लाँग पिरियड आहे. फॅट सोल्युबल विटॅमिनची स्टोरेज कंडिशन्स ही लाँग पिरियड आहे आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स यांची स्टोरेज कंडिशन ही शॉर्ट पिरियड आहे. सिंपल आहे. विटॅमिन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे विच आर इसेन्शियल फॉर बॉडी डेव्हलपमेंट अँड ओव्हरऑल हेल्थ. त्याचे दोन टाईप्स आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन. जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत तर ते सोल्युबल होतात फॅट अँड ऑइल्समध्ये. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स सोल्युबल होतात वॉटरमध्ये. फॅट सोल्युबल विटॅमिनची जी लोकेशन्स आहे तर ती लिव्हर अँड मसल्समध्ये आहे अँड जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्याची लोकेशन्स आहे ब्लड स्ट्रीम. फॅट सोल्युबल विटॅमिन्स एक्सक्रिएटेड होत नाहीत आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स एक्सक्रिएटेड होतात बाय युरिन. ॲज वेल ॲज जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत तर त्याचं जे स्टोरेज पिरियड आहे तर ते लाँग पिरियड आहे आणि वॉटर सोल्युबल विटॅमिनचं जे स्टोरेज पिरियड आहे तर ते शॉर्ट पिरियड आहे. फॅट सोल्युबल विटॅमिन्समध्ये 4 टाईपचे विटॅमिन्स येतात. विटॅमिन ए, डी, ई अँड के. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्समध्ये 2 टाईपचे विटॅमिन्स येतात. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन सी. बी कॉम्प्लेक्स म्हणजे का? कारण हे जे विटॅमिन बी आहे ते अगेन्स्ट डिफरन्शिएट झालेलं आहे और क्लासिफाय झालेलं आहे टाईप्समध्ये. विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 अँड B12. त्यामुळे आपण याला म्हणतो बी कॉम्प्लेक्स. बी हा फक्त एकच विटॅमिन नाही तर त्याचे फर्दर क्लास आहेत B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 अँड सेकंड वन आहे विटॅमिन सी. प्रिव्हियसली आपण विटॅमिन्स हा टॉपिक डिस्कस केला होता. त्यामध्ये आपण हे जे विटॅमिन्स आहेत फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल या विटॅमिन्सचे केमिकल नेम ॲज वेल ॲज डेफिशियन्सी डिसीज बघितले होते. जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही बघू शकता. इन शॉर्टमध्ये आपण बघू जो फॅट सोल्युबलमधला विटॅमिन ए आहे तर तो नाईट ब्लाइंडनेसमध्ये युजफुल आहे. विटॅमिन डी जो आहे तर तो जे ऑस्टोस्पेरोसिस रिकेट्स आहेत त्या ट्रीटमेंटमध्ये युजफुल आहेत. विटॅमिन ई जो आहे तर तो प्रेग्नन्सी मेंटेनसाठी आणि विटॅमिन के जो आहे तर तो ब्लड कॉग्युलेशन्समध्ये. तसंच जो विटॅमिन सी आहे तर तो स्कर्वी ट्रीट करतात. विटॅमिन B1 बी कॉम्प्लेक्समधला जो B1 आहे हा बेरीमध्ये युजफुल आहे. B2 जो आहे तर हा रायबोफ्लेविन आहे. B3 जो आहे हा पेलेग्रा ट्रीट करतो. हे ॲज वन बाय वन आपण सगळे विटॅमिन्स बघितले होते. नेक्स्ट पार्टमध्ये आपण जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत आणि जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. फॅट सोल्युबलमध्ये हे जे विटॅमिन ए, डी, ई, के आहेत याचं केमिकल नेम, सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी डिसीज ब्रीफली डिस्कस करणार आहोत. आणि सेम वॉटर सोल्युबलमध्ये सुद्धा आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्समधले हे जे विटॅमिन्स आहेत तर हे सगळे ब्रीफली डिस्कस करणार आहोत. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता.
शकता. आणि पेजवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.